रूपा अनंता परेशा नमो मंगला मंगल द्वैतहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्य आनंद लोकी भरू दे करे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कळो दे हकारी पडू दे घडू दे प्रभु घडू दे सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्राम गीता अध्याय 2 धर्माध्याय। श्री गुरुदेवाय नमः। देवे निर्माण केली क्षिती प्रजा वाढवी प्रजापती मानव समाज राहावया सुस्थिती धर्म सकळा निवेदिला धर्म बोलावया शब्द एक परी त्याचा विस्तार अलौकिक लौकिक आणि पारमार्थिक मिळवूया अनेक प्राणी जेथे राही त्या सर्वांची राहावी सुस्थिती समान समाधानाची गती त्यास धर्म म्हणावे आत्मरूपाची धारणा सर्वाठाई समभावना विश्व कुटुंब ऐशा आचरणा धर्म म्हणावे निश्चय आपुली साधावी उन्नती सौख्य द्यावे इतरांप्रती या उद्देशे जी संस्कृती धर्म म्हणावे तिजलागी परस्परांशी वागणूक ज्यात न्याय नीती सम्यक प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म ऐसे त्या नाव कोणाचा द्रोह न करून करावा ही उत्कर्ष पूर्ण साधावे आत्मसमाधान हाची वाणा धर्माचा सर्वास असावा संतोष दुःख न व्हावे प्राणी मात्रास याचा सक्रिय करावा अभ्यास धर्मनीती बोलणी भिन्न लोकांची भिन्न कामे मिळवणी पुरती जीवन करणे असोत भिन्न गुण भिन्न नामे परिसुख सर्वांचे सहकारी नको सत्तेचा बळगा त्यासी नको दंड भय सत्कर्मासी आपापले कर्म सर्वासी धर्म शिकवी सर्वांगे धार्मिक त्यासची म्हणावे सत्य वाचुनी वागे बरवे स्वये आपुलाची स्वभावे समरस होई सर्वांशी नको वैद्य अथवा डॉक्टर आपणची राहे आरोग्य तत्पर नको वकील न्यायाधीश दंडधर न्याय व्यवहार सहजची नको धाक तरवारीचा चुकीस्तव तळमळे आत्मासाचा साक्ष देतो अंकुश देवाचा अंतरा माझी ऐसे ज्याचे हृदय स्फुरण तोची खरा धर्मवान बाह्य अवडंबर धर्मचिन्ह ते गौण धर्म नव्हे शुद्ध सात्विकता प्रकट करावी लौकिकी तीच जागवावी आपल्या चारित्र्याने सांभाळावी सुव्यवस्था जगाची व्यक्ती धर्म कुटुंब धर्म समाज धर्म गाव धर्म बळकट होई राष्ट्र धर्म प्रगती पथाचा व्यक्ती भावी कुटुंब पूरक कुटुंब व्हावे समाज पोषक तैसेची ग्राम व्हावे राष्ट्र सहाय्यक राष्ट्र विश्वास शांतीदायी याकरिता जी रचना येसी धर्म म्हणती जाण देशद्रोह धार्मिकपणा एकाच अर्थी मुख्य धर्माचे लक्षण त्याग हिंसा सत्यपूर्ण अपरिग्रह ब्रह्मचर्य दान तारतम्य युक्त निर्भयता शरीर श्रम परस्परांशी अभेद प्रेम पूरक व्हावया विद्या सत्कर्म सकलांसाठी सर्व विश्वची व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी ही आणावी सर्व गाव लोकी विश्वाचा घटक देश
गाव हाची देशाचा अंश गावाचा मूळ पाया माणूस त्यासी करावे धार्मिक व्यक्ती धर्म सर्वा कळावा कुटुंब धर्म आचरणी यावा गाव धर्म अंगी बाणावा राष्ट्र धर्माच्या धारणेने व्यक्ती व्हावी धार्मिक धर्म नव्हे एकांगी लटक भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा प्रत्येकाची शरीर मन वाणी इंद्रिये बुद्धी प्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म ऐशा सद्धर्माचे ज्ञान आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण मगची त्यासारखे जीवन जगता येई या लोकी यासाठीचा आश्रम व्यवस्था पूर्वजांची उत्तम प्रथा आरंभी मिळे धर्माची संथा पुढे जीवन धर्ममय मानव पशु योनीतून आला नराचा नारायण होणे त्याला यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने मानवाकडून जे जे घडते ते बरे वाईट दोन्ही होते त्यातून निवडावे लागते पाप पुण्य त्याचे सुधारुणी आचरण द्यावे लागते नवे वळण जेणे आपुले करील उद्धरण इतरा सहाय्यक होणी यासाठी धर्म नेमिले संस्कार आश्रम गोविले जीवनी चार आयुष्य कल्पोनी वर्ष 100 विभागिले ते 29 मानव जीवनी करिता पदार्पण ब्रह्मचर्याश्रम लागे जाण जो सर्व आश्रमाचे मूलस्थान पाया म्हणावा जीवनाचा ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन सारे गर्भधारणे पासून पोटातची असता जीव पडून जतन करावे संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी मनोनी माता पित्यानी सदाचारी राहावे सद्भावे न करावे अश्लील भाषण न बघावे दृश्यहीन न राहावे व्यसनाधीन दुर्गुणी अन्न न खावे आहार विहार सात्विक पूर्ण उत्तम गुणी चिंतन वाचन न ऐकावे शृंगार गायन गर्भवती घेऊन केठोनी पाहिजे जतन केले पुढे मूल जन्मासी आले तेव्हापासून संस्कार घडले पाहिजे सत्कर्माचे घरी पुत्र रत्न जन्मले काही दिवस त्याचे कौतुक केले घरी जन पुढे पाहू लागले कर्तव्य दयाचे मुलगा काय खेळतो काय बघतो कोठे जातो कैसा बोलतो चालतो गातो पाहती जन मुलास जैसे कळव लागले तैसे त्यास सांभाळणे अशक्य झाले त्याचे समोर पाहिजे बोलणे दुर्विषय कोणी त्यावरी उत्तम संस्कार घडावे म्हणूनच व्रत बंधादी बरवे शिकवावे पाठ करून घ्यावे उत्तम विषय मग तो त्याशी म्हणे कायले केलेली नाही वाचणे ऐसा फिरतोसी राजे म्हणे वेड्या पिशाचारिका तुझ नाही दिलेचा संस्कार घडावया सद्गुणी व्यवहार काय करीती पालक चतुर लक्ष नाही तुझ्यावरी सांगितली नाही का स्नान संध्या स्मरावयासी जगदवंद्या नमस्कारिले नाही सका प्रतिपाद्या सकाळी सायंकाळी जाऊनी मग का फिरतोसी रागावना कैसा होशील शहाणा उपदेश देती ऐसा सद्गुणा वाढवाया जनतोर घडावया उत्तम संस्कार माय बाप शिकविती सदाचार भावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी 8 वर्षाचे आगती त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला तोही नको रूढीचा बांधला नाटक नुसते बटूचे उपनयन म्हणजे विद्येचे व्रत ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात गुरु जवळी करणे समर्पित जीवन त्याचे घडवावया तोही गुरु असावा ब्रह्मचारी अथवा वाणप्रस्थ तरी त्याने घ्यावी काळजी पुरी मुलाची
या ब्रह्मचर्याची त्याचे राहणे खाणे पिणे खेळ खेळणे ग्रंथ वाचणे लक्ष ठेवावे आचार्याने मनोरंजनाधिकांवरी जरा चुकलिया चुकतची जाते मग सावरेना काही केल्या ते इंद्रिया वळण जैसे लागते तैसेची होते जन्मभरी मनोनी गुरु आश्रमी नियम प्रत्येक आचरणी संयम छात्रालयी हीच उत्तम दृष्टी असावी सर्वत्र मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजने चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनासी न द्यावे साधे ताजे अन्न द्यावे वेळेवरी झोपवावे जागवावे झोपता जागता जवळी नसावे स्पर्शनाने कोणी कराया लावावे प्रातःध्यान सायंकाळी प्रार्थना पूर्ण झोपता जागता चिंतन आदर्श महापुरुषांचे नित्य नियमे उषकान सूर्य नमस्कार आसन पोहणे आणि निंब सेवन आरोग्यदायी जे सोपे शीत जले करवावे स्नान सकाळी राणी वनी गमन करवावे नेहमी पठण पाठन चारित्र्यवंतांचे शौकीन राणी वर्जावी सुगंधी अत्तरे फुलेही तजावी कोणी बाल ठेवी तेल लावी ऐसे करावे बघून द्यावे दर्पणी तोंड वाढून द्यावे पोशाखांचे बंड पानबिडी जहाचे थोटांड सर्वतोपरी वर्जावे कोणीही न द्यावे मादक द्रव्य तोंडी नसावे नाटकी काव्य समजावणी द्यावे सेवा सेव्य उपासही करावा कराया सांगावे आपले काम दुसऱ्यासाठीही परिश्रम शिकवावे बंधू भगिनी प्रेम सेवा धर्म शिकवावा बसू नये मुलीसह शिक्षणी तेथे संमिश्र ज्ञानाचे कोठोनी सैद्रा संगती शृंगार गायनी क्षणभरीही बसवून द्यावे मुलाचे वय जसे जसे वाढे तोडावे स्त्रियांचे संबंध गाणे नेहमी चरित्रवंतांचे धडे द्यावे तयासी विवाहादी कार्य न दाखवावी शृंगार काव्य न शिकवावी व्यायाम दंगली खेळवावी मुले निर्भयत्वे अश्लीलता कोठेही न दिसावी दिनचर्या आदर्श असावी सकाळी सायंकाळी द्यावी बौद्धिक ब्रह्मचर्याची सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान ब्रह्मचर्याचा उद्देश कोण काय सेविया होते रक्षण ब्रह्मचर्याचे ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण ब्रह्मतेजाचे साधन विद्या प्राप्तीचे वर्धन वीर्य रक्षण ब्रह्मचर्य ब्रह्मचर्या समान कोण जगी महत्वाचे साधन जो ब्रह्मचर्य करी पालन तो देवासान होतसे कीर्ती सिद्धी त्यांच्या दासी देव धावतो त्यांच्या हाकेसी सूर्या समान क्रांती तयासी लाभतसे निरोगी भीष्माचा व्रत निश्चय कार्तिकेयाचे चातुर्य शुकाचा ज्ञान योग निर्भय लाभे ब्रह्मचर्याने अद्भुताची दृष्टी विशाल हनुमंतांचे महाबल ब्रह्मचारी पावे महाचपल वज्र देव सर्व बळात वीर्य बळ वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ रोगाची रामुखीचा कवळ नेहमी होतो ज्याने वीर्य सांभाळले यश तयासी माळ घाले वीर्यशील होता मृत्यू नेले शिकार त्यासी वीर्यांगी आहे ओज वीर्यांगी नवे तेज वीर्यांगी आरोग्य बीज बुद्धी सामर्थ्यही ऐका वीर्य ऐसे बनते 40 शेर अन्न पचते त्याचे एक शेर रक्त होते वीर्य त्याचे 2 तोळे पुरुष रोज एक शेर जेवला तरी एक महिना 30 शेराला त्यात 1.5 तोळा उपजला वीर्य रस बिंदू तो नष्ट होय एका क्षणी केवढी थोर केली हानी द्रव्य मिळवले कष्ट करोनी केली धुळधानी हौसेने ब्रह्मचारी पतन पावला महिन्याची कमाई खोतो क्षणाला एवढा हा तोटा झाला आयुष्याचा 7 दिवसा अन्नरस होई तो 7 दिवसा रक्तपण घेई
रक्तामधुनी मास होई थोडे थोडे, त्यातुनी मेद आणि हाडे, साता दिसा मज्जा वाढे, मग वीर्य निपदे थोडे थोडे, सप्ताहानंतरी 42 दिवसानंतर वीर्य शुक्र धातू शक्ती खर, त्याची किती प्रयास दिवस रात्र, अन्न खर्च किती तरी, ते अमोल वीर्य देहातील रक्त, ज्यावरी देहाचे जीवन, ते आरोग्यदायी अमृत कण, तेच काढे रोम रोमी, म्हणून यासी सांभाळावे, ओज सामर्थ्य वाढवावे, सूर्य चंद्रापरी शोभावे, ब्रह्मचर्याने ऐसे शिकवावे बाळा करुणा, बौद्धिक द्यावे सर्वजना, बुद्धी बनता वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया, गुरुजनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवणी पुढे, विद्यार्थी तयार होता चौकडे, राष्ट्र होई तेजस्वी, 24 वर्ष ऐसी गेली, त्याची जीवन सफलता झाली, गृहस्थपणे गुढी उभारली, सत्कार्याची त्यापुढे, ब्रह्मचारी के गृहस्थपण, 100 वर्ष जगे तयाचे संतान, रोगराई दुबळेपण, तया न बाधे सर्वथा, यानेच गाव होईल आदर्श, बलवान बनेल सर्व देश, मानव समाजाचा उत्कर्ष, होईल सर्व तो बरी, ते साधाया पहिला उपक्रम, पाहिजे ब्रह्मचर्याश्रम, जेणे प्रजा होईल कार्यक्षम, स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी जीवन बनविणे, त्याची चारित्र्य योग संपादने, आरोग्य बल शरीरी राखणे, ब्रह्मचर्या योगे, परस्परात प्रेम राखणे, समाजाकरिता तत्पर होणे, त्यासाठी नाही जीवन बनविणे, हाची पाया आवश्यक, जे नियम मुलांसाठी, तीच मुलांकरिता रहाटी, वयाचीच मुख्य विषमता पोटी राही तयांच्या, भारती साऱ्या ब्रह्मचारिणी, विद्या संपन्न तेजस्विनी, त्यांचे आश्रम सर्वतस्थानी आदर्श रूप, जो वरी हे होते आश्रम, तो वरी राष्ट्र बलवान उत्तम, वाढुनी व्यसने विषय प्रेम, पतन झाले समाजाचे, धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, तयासाठी ब्रह्मचर्याश्रम, त्यानेच जीवन होईल उत्तम, व्यक्तीचे आणि राष्ट्राचे, म्हणून साधाया व्रत नियमाला, असेची आश्रम काढा गावाला, शिकवा पुरा भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो, मी हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ श्रद्धा संयम, ऐसे आज करिता आश्रम, कठीण जाईल गावासी, उपभोग सकलांचे वाढले, राणी माझी अंतर पडले, सभोवताली तार चढले, विषय सतारीचे, मुलींचे विद्यालय अलग नाही, विद्वारी शृंगारा दिन नाही, राग कोणाचा नाही, उरला दिसेना, झुलवले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो, रसो रस्ती खाद्यपेये, वैभवशाली विद्यालये, तैल हेच जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा, ऐसे वातावरण जरी असले, तरी हृदयवंताने पाहिजे सुधारणे, आपले गाव बिघडू दिले, ऐसे न करावे सुज्ञाने, नियमित मुलांचे वर्तन, नियमित ठेवावे खानपान, नियमित ब्रह्मचर्याचे पालन, घडलेच पाहिजे, सर्व मुक्त मुक्तीची कारण, असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान, म्हणून मिळतो श्रोते जन, इकडे दुर्लक्षण व्हावे, ऐसे साधार देवड्या परी, संतान बळकट होईल संसारी, गावाचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी, तुकड्या म्हणे, इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत, धर्म ब्रह्मचर्य निवेदिके एक, दुसरा अध्याय संपूर्ण, सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांनी नामजप म्हणण्यास करावी सुरुवात. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आजच्या या ग्रामगीता पठणाकरता उपस्थित भाविक सज्जन वृंद, स्त्री पुरुष महिला बालक, आताच आपण धर्माध्ययन या अध्यायाचे पठण या ठिकाणी केलेले आहे आणि आपल्या ग्रामगीता पर्वाचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाचे पुष्प सौ स्वातीताई कडू ह्या गुंती आणि आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते। परमपूजनीय श्री गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांना प्रथम मी वंदन करते आणि तसेच आपल्या आजच्या ग्रामगीता अध्याय पठणाकरता उपस्थित सर्व उपासकांनो आणि माता भगिनींनो, आज माझ्याकडे दुसऱ्या अध्यायाचे पुष्प गुंफण्याची जबाबदारी आलेली आहे, तरी मी ती गुंफण्याचा प्रयत्न करते। आज ग्रामगीता युग ग्रंथातील सद्धर्म मंथन पंचकातील अध्याय दुसरा म्हणजे धर्माध्ययन या 108 ओव्यांच्या अध्यायाचे महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 4 भागामध्ये विभाजन केलेले आहे। तर 1 ते 25 या ओवीपर्यंत वंदनीय महाराजांनी धर्म आणि धार्मिकता ही आपल्याला सांगितलेली आहे। तर 26 ते 68 पर्यंत महाराजांनी संस्कार आणि ब्रह्मचर्य याचे महत्व आपल्याला सांगितलेले आहे। तर ओवी क्रमांक 68 ते 85 पर्यंत वंदनीय महाराजांनी वीर्य रक्षणाचे महत्व आपल्याला सांगितलेले आहे आणि समारोपीय म्हणजे ओवी क्रमांक 86 ते 108 पर्यंत वंदनीय महाराजांनी सध्याचा येणारा काळ आणि आपल्याला द्यावे लागणारे संस्कार हे वंदनीय महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहेत। महाराज आणि या अध्यायाला समर्थ रामदास स्वामी यांना हा अध्याय समर्पित करून महाराजांनी त्या चित्र परिचयाखाली ओवी लिहिली की गुरुजनी ऐसे द्यावे तर धडे, आपुला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होता चौकडे, राष्ट्र होई तेजस्वी। अध्याय क्रमांक 2 धर्माध्ययन म्हणजे धर्म अधिक अध्ययन, अर्थात धर्माचं अध्ययन करणे म्हणजेच धर्माचा अभ्यास करणे म्हणजेच धर्माध्ययन। धर्म हा शब्द ध्रुव या धातूपासून तयार झालेला आहे। ध्रुव म्हणजे धारण करणे आणि हा धर्माध्ययन अध्याय हा धारण करण्याकरता आहे। महाराज म्हणतात आणि या अध्यायाचं धर्माची गरज कशा करता, धर्माची निर्मिती कशा करता यावर वंदनीय महाराजांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितले की देवे निर्माण केली क्षिती, प्रजा वाढवी प्रजापती, मानव समाज राहावा सुस्थिती, धर्म सकळा निवेदिला। कारण म्हणजेच ईश्वराने सृष्टीची जेव्हा निर्मिती केली तेव्हा निर्मिती करत असताना प्रजा म्हणजे लोकांचा समूह आणि हा लोकांचा समूह जेव्हा नैसर्गिक लोकांचा समूह जेव्हा वाढवण्याचे त्याचे प्रजननाचे कार्य जेव्हा प्रजापतीने केले तेव्हा हा समाज चांगल्या पद्धतीने सुव्यवस्थित राहावा आणि याला जीवन जगण्याची चांगल्या प्रकारे जीवन जगावा ही आचारसंहिताच म्हणजे धर्माची सहज सोपी व्याख्या सांगताना वंदनीय महाराज म्हणतात अनेक प्राणी जेथे राहतील त्या सर्वांची राहावी सुस्थिती, समान समाधानाची गती, त्यास धर्म म्हणावे। पुढे महाराज म्हणतात आत्मरूपाची धारणा, सर्वात ठाई समभावना, या
विश्वकुटुंब ऐशा आचरणा धर्म म्हणावे तिजला निश्चय. महाराज म्हणतात की खरा धर्म तोच जो आत्मज्ञान देतो, सर्वांमध्ये समभाव ठेवतो आणि संपूर्ण विश्वाला एका कुटुंबामध्ये ठेवतो. यालाच वंदनीय महाराज खरा धर्म असं म्हणतात. तसेच धार्मिकतेची व्याख्या करताना वंदनीय महाराज म्हणतात, धार्मिक त्यासाची म्हणावे सत्य वाचून वागे बरवे, स्वय आपुल्याची स्वभावे समरस होई सर्वांची. महाराज म्हणतात की खरा धार्मिक तोच आहे जो कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाने तो स्वतःचं जीवन जगत असतो, त्यालाच महाराज खरा धार्मिक म्हणतात. तसंच आपल्या संस्कार व्यवस्था व ब्रह्मचर्याचे महत्व सांगताना वंदनीय महाराज म्हणतात की मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने. महाराज म्हणतात की हा मनुष्य जन्म आपल्याला लाभलेला आहे, तर 84 लक्ष योनीमधून आपण येत असताना 84 लक्ष योनी जेव्हा आपण भोगत होतो, तेव्हा आपण कधी वृक्षाच्या जन्मात होतो, कधी किड्याच्या जन्मात होतो, कधी मुंग्यांच्या जन्मात होतो, कधी कुत्र्याच्या जन्मात होतो. हे सगळ्या योनी भोगत असताना आपल्याला सुंदर असा हा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहाचं मनुष्यत्वाकडून आपल्याला देवत्व साधायचं आहे, म्हणून हा नरजन्म आपल्याला लाभलेला आहे. महाराज या आपल्या या 100 वर्षाचे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. या 100 वर्षाच्या आयुष्याचे वंदनीय महाराजांनी सांगितले की 4 आश्रम आपल्याला माहितच आहे. 4 आश्रमात या 100 वर्षाचे वर्गीकरण केलेले आहे. तर या जीवन जगत असताना आपल्याला ब्रह्मचर्य जेव्हा आपल्याला सुरू होते तेव्हापासून ब्रह्मचर्याची सुरुवात होत असताना आपण जेव्हा ब्रह्मचर्यामध्ये पदार्पण करतो, तेव्हा आपण जेव्हा आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हापासूनच त्यात सुरुवात केली असते. महाराज म्हणतात या ब्रह्मचर्याचे साधन चाले गर्भधारणेपासून, पोटातची असता जीव पडून जतन करावा संस्कारे. वंदनीय महाराज म्हणतात की जेव्हा आपला गर्भ पोटामध्ये असतो, आपण जेव्हा आपल्याला गर्भ आपण तयार करत असतो, गर्भ जेव्हा तयार होत असतो, तेव्हा आपण काय बघावं काय बघू नये, आपण कोणते दृश्य बघावे कोणते दृश्य बघू नये, आपण काय खावे आपण काय खाऊ नये, आपण कुठे जावे कुठे जाऊ नये, या सर्व सल्ला वंदनीय महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. कारण जसं आपण करू तसं ते आपले संस्कार ते आपल्या गर्भावरती होत असतात आणि याच गर्भाचा जो संबंध आहे तो वीर्य रक्षणासोबत आलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचरण ब्रह्मतेजाचे साधन, विद्या प्राप्तीचे वर्तन, वीर्य रक्षण ब्रह्मचर्य. आणि ब्रह्मचर्य झालं तर मग वीर्य निर्मिती कशी, तर महाराजांनी सांगितलेलं आहे की ऐका वीर्य कैसे बनते, 40 शेर अन्न पचते आणि त्याचे 1 शेर रक्त होते, वीर्य त्याचे 2 तोडे. याबद्दल महाराजांनी सांगितलेलं आहे. तसेच राष्ट्र विकासाचा मार्ग व सध्याचा काळ याबाबत वंदनीय महाराज लिहितात, गुरुजींनी ऐसे द्यावे तर धडे, आपुला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होता चौकडे, राष्ट्र होईल तेजस्वी. कारण विद्यार्थी तयार होत असताना शिक्षकांची जबाबदारी आहे की शिक्षकांनी संस्कार व्यवस्था विद्यार्थ्यांना शिकवणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे विद्यार्थ्यांना शिकवणे आणि या सर्व गोष्टी जर गुरुजींनी जर विद्यार्थ्यांना शिकवल्या तर खऱ्या अर्थाने आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी जी सशक्त बलवान आणि चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होऊ शकून राष्ट्र उज्ज्वल बनेल अशा प्रकारे महाराजांना सांगायचं आहे. तर धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, त्यासाठी ब्रह्मचर्याश्रम, त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे. हे जर आता समजणार नाही तर सध्याचा पुढचा येणारा काळ हा खूप बिकट होणार आहे. त्याबद्दल वंदनीय महाराज म्हणतात, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवतो. आपण अनेक ठिकाणी पाहतो की आपण आता शाळा कॉलेजेस मध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोणते नृत्य आपल्याला घ्यायचे आणि कोणते नृत्य घ्यायचे नाही हे आपल्या पालकांना सांगावं लागतं. कारण जर आपल्या मुलांना कोणत्याही गाण्यावर जर घेऊ दिलं तर समोर आपले संस्कार तसेच घडत जाऊन आपला विद्यार्थी आपला मुलगा म्हणजे आपली मुले सुद्धा त्या बरोबर जात असतात. तर महाराज म्हणतात की नटवेश घुसले जीवनी म्हणजे जे आता आपण बघत आहोत की चित्रपट, अनेक प्रकारचे चित्रपट आता निघालेले आहेत आणि ते आपले मुलं पाहत असतात, आपणही त्यांच्या बरोबर बघत असतो. पण आपण सुद्धा काय पाहिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा काय पाहायला लावलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर आदर्श निर्मितीसाठी काहीतरी जर करायचे असेल
तर सुज्ञ जाणकार हृदयप्रेमी आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी हा घडला पाहिजे। तर ऐसे वातावरण जरी असले तरी हृदयवंतांनी पाहिजे सुधारले, आपुले गाव बिघडू दिले ऐसे न करावे सुज्ञाने। जर सुज्ञ जाणकार हृदयप्रेमी माणसांनी जर गाव आपलं सुधारलं तर गाव हे आपलं संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न नक्की करू शकते असा सल्ला वंदनीय महाराज देतात। ऐसे साधारण जेवढ्या परी संतान बळकट होईल संसारी, गावाचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी तुकड्या म्हणे। वंदनीय महाराजांना हे सांगायचं आहे की संतान जर बळकट करायचे असेल तर खऱ्या अर्थाने त्यांना संस्कार देणं हे महत्वाचं आहे। अशा प्रकारे सल्ला वंदनीय महाराज आपल्याला देतात। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि माझं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल, संधी दिल्याबद्दल ग्रामगीता अध्याय पठणाच्या ग्रामगीता समितीचे, ग्राम जयंती समितीचे आभार मानते आणि मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानते। जय। परमपूजनीय श्री गुरुदेव आणि वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंती महोत्सवानिमित्त दुसऱ्या अध्यायावर स्वातीताई कडू यांनी आपले मार्गदर्शन या ठिकाणी प्रगट केले आणि ते अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी या धर्माध्ययनाचे चार प्रकारे विवरण केले आहे आणि त्या 4 प्रकारात त्यांनी संपूर्ण ग्रामगीता 1 ते पूर्ण होईपर्यंत सर्व निरूपण आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगितले, मार्गदर्शन केले। त्याबद्दल त्यांचे ग्राम जयंती समितीतर्फे मी आभार मानते। आणि उद्याचा अध्याय आहे, उद्याचा अध्याय 3रा आश्रम धर्म आणि यावर मार्गदर्शन करणाऱ्या सौ शिल्पाताई हजारे व सौ सरलाताई बालपांडे या उद्या उपस्थित राहून आपल्या मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। आरती करता सर्वांनी उभं राहा। तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपाल अचानन के। बतायो ज्ञान ज्ञानन को, मिटायो जन्म मरण को, ये जग पार दियो आधार, बता कर सार मिलायो रूप हरिहर की। दया घन सद्गुरु सुख करती, आरती जय जगदीश्वर की। दया घन सद्गुरु सुख करती, पंथ निर्वाण तुम्हारा है, देख कर काल थराया है। सहज के सहज उजाला है, सहज हो सहज निहारा है। सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है। लगे नहीं कर माला इनको, लगे नहीं ताल सुरा इनको। सहज धर ध्यान हटे तन मान, मस्त हो जान निरे निज कार सुखागर की। दया घन सद्गुरु
सद्गुरु सुख करती। आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती। तुम्हारा ऊंचा है दरबार, लगे नहीं वेदन को भी पार। द्वार पर खड़े नगारे द्वार, चले दशनांगों की झनकार। बला है विवेक जनिहार, झिलमिल ज्योत जले झकदार। अंग पर पंचधातु की शान, गले में सप्तरत्न की माला। सदा रहे मगन, लगा लियो लगन, रूप नित लगन चाहता राखे सुर नर की। दया घन सद्गुरु सुख करती। आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती। तुम्हारी महिमा परंपार, करी लेते रोगी आधार। प्रकट हो गए संत अवतार, भक्त का कर दे बेड़ा पार। नाम जो भजे तुम्हारा यार, जन्म नहीं आवे बारंबार। दीन हम द्वार तुम्हारे आए, चरण पर शीश धरे लपटाए। कृपा कर नाथ दीन के तात, तुम्ही हो पितु मात्र, अर्ज तू कड्या के भव हरती। दया घन सद्गुरु सुख करती। आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती। जय देवी रामगीता, अवतार विश्वहिता। माऊली भारताची, राष्ट्रसंत दुहिता। जय देवी रामगीता, उजळिला सत्य धर्म, ज्ञान भक्ती युक्त कर्म। घरोघरी जीवनाच्या, आकळीले वेद वर्म। जय देवी रामगीता, चिन्मय आदि अंगी, सौम्यमूर्ती परिश्रमी। फळकवी प्रेम ध्वजा, ज्ञान विज्ञान संगमी। जय देवी रामगीता, विठ्ठल स्मृतिदाता। पाठी उभा सतवृंद, अमोघ वरदाने, कोणते जरी ब्रह्मानंद। जय देवी रामगीता, नर होय नारायण, जन हाती जनार्दन। भुवैकुंठ गावोगावी, धन्य तुझी कृपा पूर्ण। जय देवी रामगीता, गंगा तू संस्कृतीची, दिव्य युगाची ज्योती। समुदाय आचराची, तुझ आरती। जय देवी रामगीता, संसार सार माया, मायन नाविशी आम्हा। सद्भावी शरणागत, गुरुदास सुदामा। जय देवी रामगीता, अवतार विश्वहिता। माऊली भारताची, राष्ट्रसंत दुहिता। जय देवी रामगीता, कठोरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं। सदा वसन्तं हृदयारविन्दे, तमहं भवामि चैतन्यमामि। मन्दारमाला कृतालकाये, कपालमाला शिवशङ्कराय। दिगंबराय च दिगंबराय, नमः शिवाय च नमः शिवाय। असगिरी समस्या कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुशाखा लेखनी पत्रमुर्वी। लिखित गिरिद्वार शारदा सर्वकालम, तदभिद्रुवानामेशपालम यात्रे। इति मंत्र पुष्पांजली समर्पयामि। सर्वांनी प्रसादाकरिता खाली बसावं। उद्याचं संचालन सहभागी असतील पुष्पाताई हांडे करतील। 2 दिवस त्यांनी या ठिकाणी संचालन करावं। आदो नित्य रूपा सदा स्मरणीया, वृत्ती स्थिरावे मनी। नढळे चित्त कदा तया वरुणिया, निश्चिंत राहे जनी। देहादी जडभास नाशवतसा, जाणे मणी जो सदा। श्रीमताळ तुझी पदा भज मना, मग जन्म नाही कदा। उर्ध्वी वृत्ती सदा
नटे धरुनिया शांती स्वशांती जया नेत्री प्रेम विराग राग हरुणी ध्येयी जनाची मया अंतर्बाह्य समान ध्यान धरुणी जाडी विकारी मदा श्रीमतार कुजी पदा भज मना मग जन्म नाही कदा साक्षी होऊनिया स्वइंद्रिय मना पाही स्वये जो रूपा दृष्टी दृश्यपणे अलक्ष करुणी हे स्वस्वयेची कृपा मिथ्याभासयया सदा हरुणिया राही विदेही सदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा देही देह हरे विदेही नुरे मग जे तयाती उरे ज्ञाना ज्ञान मरे विकल्प नसरे तै नित्य वृत्ती धरे करते कारण कार्य हे हरुणिया भोगे जगी जो सदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा जाणी जाणपणा मणी विसरुणी सर्वस्वी भक्ती भली जैसे रंग तरंग वद उठे काटे जलीचे जली काही पाहुनिया न पाहतपणा लोकी दिसे तै सदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा विश्वी विश्वरूपी नरी नररूपी जो जय तयाचे रूपी आकाश स्वरूपी नभे नभरूपी रंगे अनंगे रूपी आपै दूजपणा नसे किमपही देवेंद्र देवो गदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा चैतन्य प्रगटे हरे नटनटे कैवल्ये कीवटे ज्याचे नाम मुखी सदा बरडता जन्मादि दुःखे हटे जन्मा जन्म मिटे मनी रूपरटे ऐसी जयाची वदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा जेव्हा देह असे असे पण नसे तैराहणी जावसे जैसा जो असे तसे रूप दिसे राही न राही असे तुकड्या दास म्हणाय या धर्मणे जाशील मोक्ष पदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा ध्याता नाम मुखी म्हणे करुणिया पावेल सायुजता इच्छा मानसी कोणती धर्मे देईल सर्वस्वता स्मरता अष्टकहे मुखी अनुदिनी इच्छा पुरी सर्वदा श्रीमताळ तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा सद्गुरुनाथ महाराज की जय सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया ओम शांति 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रसाद श्री गुरुदेव की उठा सगळे उठा बैठो। श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की। भगवान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की। सर्व साधू संतन की। भारत माता की। आपल्या ग्रामगीतेचा भजनाचा कार्यक्रम संपलाय तरी सर्वांनी उजीव करून वळावं आणि शांततेने चालू